त्यामुळे या प्रकरणाचं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। वळूयात अन्य काही बातम्यांकडे। विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष महापालिका निवडणुकांच्याकडे असणार आहे। भाजपच्या अधिवेशनात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। येत्या 3-4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं मुख्यमंत्री म्हणाले। तर अमित शहा यांनी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आपण जिंकणारच असा विश्वास व्यक्त केलाय। स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत। जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या 3-4 महिन्यात अर्थात सुप्रीम कोर्टातनं निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे तो निर्णय झाला तर येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील। या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे। ऐसी आवाज नहीं चाहिए, मुंबई तक आवाज जानी चाहिए कि आने वाले स्थानीय स्वराज के चुनाव में इससे भी प्रचंड विजय भाजपा की होने वाली है। सध्या शिवसेना उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजप संदर्भात चांगली वक्तव्य केली जात आहेत, पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घेरण्याची संधी सोडली नाही। या दोन्ही पक्षांवर आणि घटकांवर जोरदार टीका केली। शरद पवार यांनी कायमच दगाफटक्याचं राजकारण केलं। त्यांचं राजकारण 20 फूट जमिनीत गाडायचंय, राज्यातील जनतेनं हे केलं। एवढं सांगतानाच बाळासाहेबांची विचारधारा सोडून गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेनं जागा दाखवली अशा शब्दात अमित शहा यांनी दोन्ही नेत्यांवर तोफ डागली। महाराष्ट्र के विजय के कई मायने। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था। झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे, वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। अमित शहा तेवढेच आक्रमक दिसतायत उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या बद्दल जेवढे ते लोकसभा आणि विधानसभेला होते। महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक नंतर काही खास।